यावर्षी केशर आंबा उत्पादक शेतकरी संकटात सापडले। यंदा उशिरापर्यंत पाऊस पडत राहिला, त्यामुळं आंबा उशिरा फुटला। त्यानंतर वादळी वाऱ्यासह पाऊस झाला। जवळपास आतापर्यंत 3 वेळा नैसर्गिक संकट कोसळलं। गारपीट, वादळी वारा, पाऊस यामुळं जवळपास 70% आंब्याचं नुकसान झालेलं आहे। आणि आज स्थितीमध्ये जर बघितलं तर झाडावर फक्त 30 ते 40%च फळं राहिलेली आहेत आणि ते काढणीपर्यंत 30% राहू शकतात। कोकणचा भाग वगळता महाराष्ट्रामध्ये 65,000 हेक्टरमध्ये केशर आंब्याचं क्षेत्र आहे आणि मराठवाड्यामध्ये 30,000 हेक्टरपेक्षा जास्त आंब्याचं क्षेत्र आहे। यंदाचं वर्ष केशर आंबा उत्पादक शेतकऱ्यासाठी आर्थिक तोट्याचं ठरणार आहे। दरवर्षी मराठवाड्याचा केशर विदेशात सुद्धा जात असतो, पण सध्या युद्धजन्य परिस्थिती असल्यामुळं यंदा बाहेर माल जाणार नाही आणि त्यातच नैसर्गिक संकट कोसळल्यामुळं आंब्याचं अतोनात नुकसान झालेलं आहे। त्यामुळं यंदा केशर आंबा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागणार आहे।